राज्यात काँग्रेसची अवस्था अत्यंत वाईट झाली असून विधान परिषदेसारख्या महत्त्वाच्या निवडणुकीतही त्यांचा सक्षम उमेदवार सापडत नाही। उमेदवार जाहीर झाल्यानंतरही ते माघार घेतात। इतकी खराब स्थितीत काँग्रेसची कधीच नव्हती, अशा शब्दात शिवसेना नेते बच्चू कडू यांनी काँग्रेसवर टीका केली। ते अकोला जिल्ह्यातील पातूर इथं बोलत होते। मला असं वाटतं आमच्या स्तरावरती ती काही गोष्ट नाहीये, ते साहेबांना माहित असेल। आम्ही इकडे सामान्य शिवसैनिकांना सांभाळण्यासाठी सज्ज आहोत। बरोबर आहे। संजयजी एवढे बोलतात, मला वाटतं एवढे बोलणारे महाराष्ट्रात दुसरा माणूस सापडणार नाही। रोज तुम्ही पण टीव्हीवर दाखवल्याशिवाय तुमचाही काही पूर्ण दिवस जात नाही। मी आता मला एक निरोप होत आहे संग्रामपूरचा, तर सामान्य कार्यकर्ता पण तो पण प्रवेश घेत आहे। निवड खासदार आमदारच नाही तर काँग्रेस असेल, उभाटा असेल, अगदी लोकांना कामाची गरज असते, लक्षात घ्या। आणि काम करणारा माणूस सध्या महाराष्ट्रात एकनाथजी शिंदेशिवाय दुसरं कोणी नाहीये। त्याच्यानं तो जसं मोहात पडलं तसे बरेच लोक पडणार आहे। मला असं सांगा, अगदी कार्यकर्ता म्हणून तुमच्याजवळ नसन आणि सगळे कार्यकर्ते काँग्रेसचे पैशानच जाते, म्हणजे मग जे काँग्रेसमध्ये कार्यकर्ते आहेत ते पैसेवाले होते असं म्हणायचं आहे का? हा आरोप करून ते स्वतःवरच आरोप करून घेत आहे। तुम्ही एक सांगा, हा आरोप करणं म्हणजे याचा अर्थ काय निघतं? तर आमच्या काँग्रेसमधले लोक हे पैसेवालेच होते असं म्हणायचं आहे? म्हणजे तुम्ही एकाकडे आम्हाला बदनाम करत असताना त्यात काँग्रेस किती बदनाम होऊन आली याचं तर तारतम्य ठेवलं पाहिजे।